नमस्कार प्रेक्षक मंडळी हो. तर आजच्या भागामध्ये जे तात्यासाहेब असतात त्यांनी त्यांचे मुलं पाठवली असतात शोधायला, पण त्यांना काही सत्ता कुठे सापडत नाही. आणि ते तात्यासाहेबांपुढे हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात की हे बघा तात्यासाहेब, आम्ही सगळीकडे शोधलं, मंदिर, हॉस्पिटल, सगळीकडे जिथं नाही तिथं, शाळा वगैरे सगळीकडे शोधलं, पण आम्हाला काही सत्य सापडलेलं नाही आहे. सत्य कुठं गायब झालाय हे आम्हाला पण माहिती नाही आहे. तर आता लगेच त्यांना म्हणतात तात्यासाहेब जा तुम्ही. तर आता इकडं जो पंकज असतो तो येतो आणि तो सगळं सांगतो. तो म्हणतो की अहो मला त्या काही गुंडांनी किडनॅप केलं होतं तात्यासाहेब, तुम्ही मला शोधलं नाही का? अहो मला किती हाल केले त्यांनी. आणि ती मंजूने मला तर विचारलं नेमकं सत्याचं अंत मुकादम कुठं आहे. तर मग मी सत्याचं सांगितलं सत्याचा एन्काउंटर होणार आहे. तर तात्यासाहेब खूप चिडतात. तात्यासाहेब म्हणतात की अरे पंकज, तुला काही डोकं आहे का? डोकंच नाही आहे तुम्हाला खरंच ना. आणि आता तात्यासाहेब म्हणतात की आता मला ते ठाकूरला सांगूनच काहीतरी करावं लागणार आहे, तसं काय हे कोणी ऐकणार नाही आहे माझं, असं ते म्हणतात. तर आता इकडे सगळेजण म्हणजे जातात. जाधव साहेब आणि मोरे सर बोलत असतात, तेवढ्यात तिथे ठाकूर साहेब येतात आणि ते म्हणतात हे बघा, नेमकं सत्या कुठे पळून गेलाय ना, ती शोधायला आपल्याला जावं लागणार आहे. आणि आता सगळ्यांनी आपण सत्या कुठं गेलाय आणि कुठं नाही हे सगळं शोधून काढूयात. तर आता ते म्हणतात की हो, आता सगळेजण शोधायला जाऊयात सत्याला. तर आता इकडं जी मंजू असते ती सत्याला म्हणते सत्या जाते मी, आता मला जावं लागेल. अरे अरे असं मला सगळ्यांनी बघितलं नाही तर खूप अवघड होईल. ती जायला निघते तर परत मागं बघते तर सत्या बाहेर येऊन बसलेला असतो. तर ती म्हणते सत्या बाहेर काय येऊन बसलाय तू, आतमध्ये बसायचं ना रे, बाहेर कशाला बसला. तर लगेच ते एका विहिरीकडे जातात आणि ते दोघे जणी बसतात. तर आता मंजू म्हणते की चल सत्या आतमध्ये, आणि आतमध्ये सत्याला घेऊन येते आणि तिथे बसवते आणि म्हणते की हे बघ सत्या, आता मला खूप जपून राहावं लागेल. आणि तर सत्या म्हणतो की अहो त्या ठाकूरपासून तर खूप जपून राहा, कारण तो ठाकूर कसा माणूस आहे ना तुम्हाला माहितीच आहे वाघमारे. अहो त्याच्यासारखा माणूसच नाहीये तो ठाकूर असा आहे. तर आता इकडं ती म्हणते की जाते सत्या मी, मला जावं लागेल, पण तुम्ही सांगितल्याशिवाय बाहेर निघू नको. तर सत्या म्हणतो नाही वाघमारे जा, स्वतःची काळजी घ्या. तर आता मंजू लगेच एक काळं कार्प घेते आणि तिथून ती बॅग आणि ती घेऊन पळत सुटते. तर आता इकडं जाधव साहेब ते बोलत असतात. जाधव साहेब म्हणतात की हो, पण आपल्याला खूप बारीक नजरेने त्याला शोधून काढावं लागेल, नेमकं कुठं गेलं असेल हे बघावं लागेल. तर आता ठाकूर साहेब म्हणतात की हो, आणि सत्याला तुम्ही शोधून काढायचं म्हणजे काढायचं, जिथं ना तिथं जायचं त्याला सापडायला, असं म्हणतात. तर आता इकडं जी मंजू असते ती तेवढ्यात तिथे येते आणि तिथे ठाकूर साहेबांना मध्ये काय सगळेजण म्हणतात काय ग मंजू कुठं होतीस तू, जाधव साहेबांना ते विचारतात. तर मंजू म्हणते की अहो मी तिकडे गेले होते, माझी गाडी चुकली त्याच्यामुळं. तर लगेच म्हणते कोर्टात काय झालं आज. तर ते म्हणतात तुला कोर्टात काय झालं माहिती करायचं आहे का. भारती मावशी म्हणते की अगं मंजू शांत हो. तेवढ्या ते ठाकूर साहेब येतात आणि ते म्हणतात की हे बघ मंजू, जा आतमध्ये चल, काय थांबतीये, चल माझ्या मला तुझ्याशी बोलायचं आहे वाघमारे, आतमध्ये ये. तर आता ते मंजूला म्हणतात आतमध्ये ये. तर आता इकडं मोरे सर ते हा मंजूला पाणी देतात आणि म्हणतात खूप दम लागलाय मंजू, तुला पाणी पी अगोदर. तर मंजू पाणी वगैरे पिती आणि भारती मावशी म्हणतात की अगं सगळं व्यवस्थित आहे ना मंजू, अगं सत्य कुठं गेलाय काय माहिती, अगं तो तिकडे कोर्टात आलाच नाहीये, असं ती सांगत असते. तर आता ठाकूर साहेब म्हणतात बास झाला तुमचं वाला, आतमध्ये ये वाघमारे. तर आता मंजू लगेच आतमध्ये जाते आणि आता ठाकूर साहेब म्हणतात काय वाघमारे कुठं होतीस तू, आणि काय ग आज दिवसभर आली नाही. तर मंजू म्हणते की सॉरी सर, मला यायला थोडा उशीरच झाला, अहो पण माझं खूप महत्त्वाचं काम होतं त्यामुळं मला उशीर झाला, असं ती बोलत असते. तर आता इकडं जे त्या मंजूची आई असते आणि अमृता त्या घरी येतात आणि आत्याला विचारतात. आत्या मस्त टी व्ही पाहत बसलेली असते. तर लगेच अमृता त्या लगेच आता मंजूची आई विचारते काय हो वहिनी, वहिनी सत्या आली का हो, मंजू घरी आलती का, मंजू तुम्हाला घरी येताना दिसली का. तर ती म्हणते की कशाची मंजू, आम्हाला नाही माहिती कुठं गेली ती मंजू. ती म्हणते कोर्टात काय झालं, पण ते म्हणते कोर्टात तुला माहीत नाही का काय झालं. लगेच मंजूची आई सांगते की अहो ते सत्यजितराव आलेच नाही, ते कुठं पळून गेले, काय झालं काहीच माहिती नाही झालं अहो. आणि मंजू पण कुठंच नव्हती. तर आता ती म्हणते की मी आधीच सांगितलं होतं तुझा जावई गुंड आहे, तुला गुंड जावई लागत होता, आता काय करायचं ते कर. अमृता म्हणते की आत्ते गप्प बसती का तू, आणि माझ्या बहिणीविषयी काही बोलायचं नाही, दाजीविषयी पण बोलायचं नाही. तर आता इकडे मंजू आतमध्ये येते आणि तिथे बसते. तर ठाकूर साहेब म्हणतात हे बघ वाघमारे, तुला मी आधीच सांगतोय सत्य तूच गायब केलाय, कुठंही सत्या. तर ती म्हणते की अहो मला काहीच माहिती नाहीये, तुम्ही ऐकून काय घेत नाहीये ठाकूर साहेब माझं, अहो मला खरंच माहिती नाहीये सत्या कुठं आहे, कारण माझी गाडी पंक्चर झाली आणि मला यायला उशीर झाला, मी कोर्टात गेले पण कोर्टात कुणीच नव्हतं. तर आता ठाकूर साहेब म्हणतात की हे बघ मला माहिती तुझा प्लॅन, तू तुझ्याच नवऱ्याला गायब केला आहे, तू खरं बोलती का सांगते का नाही. तर आता लगेच मंजू म्हणते की अहो साहेब मी तुमच्या पाय पडते, अहो मला खरंच माहिती नाही
नाही आहे, माझं सत्य कुठं आहे सांगा ना. तर आता ते म्हणतात की हे बघ मंजू, तुला सगळं माहिती आहे सत्य कुठं आहे आणि कुठं नाही. तू आणि सत्याने मिळून काहीतरी प्लॅन केलाय, तूच सत्याला गायब केला आहे. मला आता समजलं आहे ते. आणि तू विसरू नकोस मी कोण आहे. मी ठाकूर साहेब आहे आणि आता मी त्याला लवकरच सगळी शोध मोहीम लावून त्या सत्याला शोधायला लावणार आहे. आणि तू बघत राहा आता काय होईल. तर लगेच मंजू म्हणते, अहो साहेब मला खरंच माहिती नाही आहे सत्य कुठं आहे. तर ते म्हणतात, गेट आऊट, तू माझ्या पुढे यायचं नाही परत, चल निघ इथून. तर आता मंजू म्हणते की असं काय करताय साहेब. तर तिचे ठाकूर साहेब म्हणतात की वाघमारे, अगं तुझा सगळा प्लॅन कळालाय मला, कारण तू दिवसभर तिथे नव्हती. तुझ्या नवऱ्या तुला माहिती होतं ना तुझा नवरा सुटणार आहे. तर मंजू म्हणते की हो मला असं वाटलं माझा नवरा सुटणार आहे म्हणून माझी गाडी पंक्चर झाली, पण मी कोर्टात गेल्यावर सगळे जिकडं तिकडं झाले. तर आता ठाकूर साहेब म्हणतात की हे बघ, सगळा प्लॅन तुझाच होता हा, मला माहिती होता आणि तूच ह्या प्लॅनची विनर आहे. तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल. हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.